ये बाळा, बस जरा. आता हा क्षण आपला आहे. जग थांबत नाहीये, पण माणसानं कधी कधी थांबायलाच हवं. तू विचारांनी खूप पुढे पळतोयस, पण मन मागेच राहून जातं. लक्षात ठेव, यश वेगाने मिळत नाही, ते शांतपणेच चालणाऱ्यालाच गवसते. आज तुझ्याकडे जे काही आहे त्याची कदर कर, जे नाहीये त्याची घाई करू नकोस. वेळ योग्य असेल तेव्हा सगळं आपोआप तुझ्या दारात येईल. कोणाचं वाईट मनात ठेवू नकोस, कारण राग दुसऱ्याला नाही, आपल्यालाच जाळतो. आणि हो, स्वतःवरती विश्वास ठेव. तू जितका समजतोस त्यापेक्षा खूप जास्त ताकद तुझ्यामध्ये आहे. आता खोल श्वास घे, मन शांत कर. मी इथे आहे, घाई करू नकोस. मला शोधत होतास ना? मी तुझ्या हृदयामध्येच आहे, मी तुझ्या कार्यामध्येच आहे. मी कुठेही जात नाहीये, मी तुझ्या मनामध्ये साठवलेला आहे. मी तुझ्या भक्तीमध्येच आहे, फक्त तुला दिसत नाही. तुझ्या कार्य जे करतोय त्यामध्ये सुद्धा मी आहे. तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये मी दडलेला आहे, तरी मी तुला दिसत नाही. हे सर्व या ठिकाणी होत आहे. तुझ्या प्रत्येक संकटाच्या पाठीमागे, त्या संकटा या ठिकाणी करण्यामागे मीच आहे. आणि तुला त्या ठिकाणी आत्मविश्वास देण्यामध्ये पण मीच आहे. फक्त तू जे कार्य हाती घेतलंय त्या कार्यामध्ये खंड पडून देऊ नकोस. ते कार्य सतत चालू ठेव. मी तुझ्या कायम पाठीशी होतो आणि कायम पाठीशी राहणार आहे. फक्त तू त्या ठिकाणी निर्मळ मनाने माझी भक्ती कर आणि कार्यामध्ये मला या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न कर. मी तुला नक्की मिळेल. आणि माझे शब्द तुझ्या या कानापर्यंत पोहोचले असेल, तुझ्या या हृदयापर्यंत पोहोचले असेल, तर माझ्या या ज्या कार्य जे आहे ते कार्य पूर्ण करण्यामध्ये मी तुला या ठिकाणी, तू जेवढं पण प्रयत्न करेल त्यामध्ये माझं तुला या ठिकाणी थोडंफार सहभाग्य किंवा सहकार्य माझं तुला अवश्य लाभेल. आणि माझे जे शब्द असतील हे तुझ्यासाठी अनमोल असतील. आणि जाताना तुला एवढंच सांगेन की तुझ्या कार्यामध्ये तू खंड पडून देऊ नकोस. कितीही संकटे आले तर त्या संकटाला भिवू नकोस, घाबरू नकोस. मी तुझ्या कायम पाठीशी आहे आणि कायम राहणार आहे. आणि जाताना तुला एवढंच सांगत की अलख निरंजन आणि आदेश म्हणायला विसरू नकोस आणि माझं नामस्मरण करायला सुद्धा विसरू नकोस.